सर्वांना नमस्कार. मिलन अभी आधा अधूरा आहे या स्टोरीचे 7 एपिसोड यापूर्वी अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आता सपना माहेरी जाऊन निवांत राहत होती. ती राहुलला कधीच फोन करत नव्हती. रोहितला मात्र सतत फोन करायची आणि तुझा काय निर्णय आहे ते विचारायची. रोहित मात्र तिचा फोन टाळायचा. तरीही सपना तिची चिकाटी सोडत नव्हती आणि या मुलीला कसं समजवावं ते रोहितला कळेना. कधी कधी तर रोहितला वाटायचं की घरच्यांना सगळं खरं खरं सांगून टाकावं आणि हिचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणावा आणि घटस्फोट करून टाकावा राहुल आणि तिचा. पण राहुलला ती आवडायची. तो तिच्यावर प्रेम करत होता, तिची काळजी करायचा आणि अशा वेळी त्यांच्यामध्ये पडणं त्याला योग्य वाटत नव्हतं. मग आता टिंगूचं लग्न होतं आणि त्यांचा दुसरा मित्र मयंकने रोहितला फोन केला आणि म्हणाला, रोहित लग्नाला येतोस ना, आज टिंगूचं लग्न आहे. आणि रोहित त्याला म्हणाला, मंकी तू लग्न करून खुश आहेस ना? नक्कीच नसणार, म्हणून आता टिंगूच्या लग्नात जायला तू एवढा उतावळा आहेस. कारण तुलाही असं वाटतं की जे संकट तू वाजत गाजत तुझ्या घरी घेऊन गेलास ते टिंगूच्या पण गळ्यात पडावं. मयंक आता हसला. त्याच्यासोबत सिद्धू होताच आणि सिद्धू म्हणाला, रोहित तुला माहीत आहे का, आपल्या मंकीनं माझ्यासाठी मुलगी बघितली आहे. आता त्या मित्राचं नाव मयंक होतं आणि त्याला सगळे मंकी म्हणायचे, मंकू म्हणायचे. आणि रोहित म्हणाला, घ्या घ्या, एका मागे एक फास लावून घ्या आणि त्याचं सेलिब्रेशन करायला मला कशाला बोलवता? मी नाही येणार. आणि त्यानं रागात फोन ठेवला. आणि सिद्धू म्हणाला, अरे यार काय करायचं याचं. हा मुलगा ना फार विचित्र आहे. पण आता रोहितला टिंगूच्या लग्नाला यावंच लागलं, कोणत्या ना कोणत्या कारणाने तरी. कारण टिंगूनं एक पत्रिका राहुलला दिली होती त्यांचा मालक म्हणून. राहुलला शक्य नव्हतं, पण त्यानं रोहितला सांगितलं हे लग्न अटेंड कर म्हणून. निदान इतरांची लग्न बघितल्यावर याच्या तरी मनात येईल लग्न करायचं. हाही हेतू होता राहुलचा त्यामागं. आणि अशामुळे आपल्या कामगारांसोबत आपलं जिव्हाळ्याचं नातं निर्माण होतं. नोकर मालक अशी दरी आपल्यात राहता कामा नये. आणि हेच गुण मल्हाररावांनी त्यांच्या मुलांमध्ये पेरले होते, म्हणून त्यांचा जनसंपर्क फार दांडगा होता. एकाला हाक मारली तर 100 जण उभा राहायचे. आणि रोहितचा नाईलाज झाला आणि त्याला टिंगूच्या लग्नाला मित्र म्हणून नाही, पण त्यांचा कारखान्याचा पतफाड्यांचा मालक म्हणून यावंच लागलं. रोहितचे बरेच असे मित्र त्यांच्यातच नोकरी करत होते, पण रोहित कधीच एवढ्या मोठ्या उद्योग सम्राटाचा मुलगा असल्याचा आव आणत नव्हता. शेवटी तो लग्नाला गेला आणि घोड्यावर बसून टिंगू नाचत होता. आणि काय ती एक एक गाणी लागली होती, ते ऐकून रोहितचं डोकं उठलं होतं. आणि त्यातच लग्नात असलेल्या मुली लग्न कमी आणि रोहितकडे जास्त बघायच्या. आणि हॉलमधून बाहेर आला रोहित. त्याच्या पाठीमागे सिद्धू आणि मयंक सुद्धा आले. आणि सिद्धू म्हणाला, का रे, मुलींची नजर लागते म्हणून आलास काय? यार तू ना बुरखा घालून यायला हवं. आणि येणार नव्हतास ना, मग का आलास? रोहित म्हणाला, काय करू, दादानं ऑर्डर केली की जा, आणि यावं लागलं. सिद्धू म्हणाला, तुझ्या दादाचं इतकं ऐकतोस का तू? आणि रोहित म्हणाला, मग मोठा दादा आहे माझा तो, आणि दादा दादाच असतो, त्याच्यासाठी मी काहीही करू शकतो. आणि मयंक म्हणाला, मग लग्न कर. आणि रोहित त्याच्याकडे रागात बघून एका एका शब्दावर जोर देत म्हणाला, ते सोडून बाकी काहीही करू शकतो, असं म्हणायचं होतं मला. आणि आता तुम्ही लग्न करताय ना, मग त्याचे रिझल्ट तुम्हाला लवकरच मिळतील. आणि मयंक म्हणाला, मला तर रिझल्ट मिळाला, माझी बायको 3 महिन्याची गरोदर आहे. तसं रोहितनं त्याची मान पकडली आणि म्हणाला, नालायका, मी ते नाही म्हणत. आणि लगेच बाप बनण्याची तयारी पण केलीस का? आणि मयंक म्हणाला, रोहित, आईवडिलांचं एकुलतं एक आहे मी, लग्न तर करावंच लागणार ना यार. आणि तू तर ब्रह्मचारी संघटनाच उघडून बसलास. आणि रोहित म्हणाला, काय उपयोग, आता त्या संघटनेत फक्त 2च सदस्य राहिले, मी आणि सिद्धू.
आणि काही काळाने फक्त मी एकटाच असणार. आपल्या संघटनेचा एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून सिद्धूसुद्धा अंड्यावर आलाय लग्नासाठी. तो सुद्धा लग्न करणार, हो ना सिद्धू? आणि सिद्धू म्हणाला, हो रोहित, मी सुद्धा आईवडिलांचा एकुलते एक आहे आणि त्यांना वारस हवा असतो यार. तुला काय, तुझे 2-2 भाऊ आहेत, तू काहीही जबाबदारी नाही घेतली तरी चालते. पण हल्ली तू कारखान्यात जातोस, फॅक्टरीमध्ये जातोस आणि खरंच खूप चांगला निर्णय घेतला आहेस तू. आणि रोहित म्हणाला, हे सुद्धा मी फक्त माझ्या दादासाठी करतोय. आणि मयंक म्हणाला, किती बरं होईल जर या आबाल ब्रह्मचारी रोहित कुमार त्यांच्या दादासाठी लग्नाचा निर्णय घेतला तर. एकच वादा राहुल दादा, एकच वादा राहुल दादा, असं दोघांनी घोषणा द्यायला सुरुवात केली. आणि रोहित आता थोडासा हसला. तसा सिद्धूनं त्याचा चेहरा दुसरीकडे वळवला आणि म्हणाला, हे रोहित रोहित, हसू नको यार, इकडे बघ. रोहित म्हणाला, काय झालं? आणि सिद्धू म्हणाला, अरे तुला अशी किलर स्माईल देताना बघून त्या मुली जीव सोडतील जागेवर. इतका हँडसम दिसतोस तू हसल्यावर. तसा रोहित आणखीन मोठ्यानं हसला. मग आता त्या लग्नातून तो परत गेला आणि इकडे राणी तिच्या आईला विनंती करत होती आणि म्हणत होती की मला जाऊ दे ना कॉलेजला, आणि माझं जर लग्न जमलं नाही तर खरंच मी कॉलेज बंद करीन. राणीची आई म्हणतच होती, अगं 2च महिन्यात तुझं लग्न जमणार आहे. गुरुजींनी तुझी पत्रिका बघून ठामपणे सांगितलंच आहे आणि नाही जायचं. आणि राणी विनंती करत होती, माझं वर्ष वाया जायला नको म्हणत होती. आणि तिची आई म्हणाली, बर. आणि राहुल आता इकडे सपना फोन करत नाही म्हणून तिला फोन करायचा. ती कधीतरी फोन करायची, कधीतरी टाळायची. म्हणून राहुल तिच्या आईच्या फोनवर फोन करायचा. तेव्हासुद्धा सपना म्हणायची की आई मी झोपली असं सांग. आणि तिच्या आईला तर कळतच नव्हतं की सपना अशी खोटं का बोलते. आणि मग इकडे राणी ॲडमिशनसाठी हरकूनच बाहेर पडणार. तसं तर 3ही फेऱ्या झाल्या होत्या, तरीही लेट फीमधून मिळालं तर मिळालं म्हणून राणी निघाली सूर्यवंशींच्या न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी. इतक्यात दरवाज्यात तिच्या 2 मावश्या मामा राणीकडे रागात बघत उभा होते. राणीला तर काहीच कळेना की आत्ताही त्यांनी एखादं दुसरं स्थळ आणलं असणार असं तिला वाटलं. आणि मी माझ्या आईबापाचं खाते, यांच्या घरी थोडीच तुकडी मोडते, यांनाच माझ्या लग्नाची जास्त घाई आहे असं म्हणून ती चिडली. आणि तिचा मामा म्हणाला, राणे कुठं निघालीस, चल घरात. राणी म्हणाली, मला ॲडमिशन घ्यायला जायचं आहे, मी निघाली. मावशी म्हणाली, राणी तू कुठेच जाणार नाही, आधी घरात चल. या सगळ्यांचा बोलण्याचा रोख टोन वेगळाच होता. आणि राणीला घरात आणली आणि घरात आल्या आल्या राणीच्या एका मावशीने राणीच्या कानाखाली दिली. आणि राणीची आई म्हणाली, अक्का अगं काय झालं? आणि राणीची मावशी म्हणाली, अगं काय झालं म्हणून काय विचारतेस, पोरीनं काळं फासलं आपल्या तोंडाला. राणी म्हणाली, मावशी मी काय केलंय? आणि मावशी म्हणाली, खरं बोल, तू गरोदर आहेस ना? अगं तुझ्या नावाचा बोबाटा उठलाय आणि आता कुणाचं पाप घेऊन फिरतेस तुझ्या पोटात? आणि सगळीकडे ही बातमी पसरली आहे. आता कोण करेल तुझ्याशी लग्न? ज्याला त्याला मी हात पसरते, तुझं नाव सांगते, फोटो दाखवते आणि जो तो म्हणतो पोरगी गरोदर आहे, अशी पोटोशी पोरगी आमच्या गळ्यात बांधता का? आणि हे ऐकून राणीच्या आईला चक्कर यायची तेवढी बाकी राहिली होती. राणी आता घाबरली आणि म्हणाली, नाही नाही, हे सगळं खोटं आहे. मामा म्हणाला, मग खरं काय आहे ते तरी सांग. का तुला स्थळं येत नाहीत आणि आली तरी लग्न जुळत नाही? म्हणजे तुझ्यातच काहीतरी खोट आहे. त्या प्रत्येक पोरांचं लग्न जमलं सुद्धा. राणी आता काहीच बोलत नव्हती आणि आई चिडून म्हणाली, आता मी फासच लावून घेते. तू असं बाहेर शेण खाल्लंस का? आणि राणी घाबरत घाबरत म्हणाली, मला पुढे शिकायचं होतं म्हणून मी खोटं बोलत होती. आणि मी त्या मुलांना सांगायची, माझं दुसऱ्या मुलावर प्रेम आहे, मला नकार दे, मी पोटोशी आहे, मी गरोदर आहे. आणि मुलं पळून जायची. आणि हे ऐकलं तसं राणीच्या आईला फार राग आला आणि तिनं राणीच्या हातातलं पुस्तक दिलं फेकून आणि राणीला खूप मारली. आणि तू मेली तर बरं होईल असं म्हणाली.
आता तुझं कुठंच लग्न होणार नाही. आता तुझं काही लोणचं घालू का? त्यापेक्षा जा मर, असं ती म्हणाली. आणि राणीच्या आईने रागात राणीला घराबाहेर काढली. आणि आता राणीला सुद्धा भयंकर राग आला. ती सुद्धा खूप रागीट होती. हाय तोवर हाय. एकदा का सटकली तर तिचं सुद्धा काय खरं नव्हतं. आणि राणी आता तडक निघाली रेल्वे स्टेशनवर रेल्वेखाली जीव द्यायला. आणि राणीच्या आई पाठीमागं रडत होती. तिच्या बहिणी, तिचा भाऊ आईसमोर राणीला खूप खूप दोष देत होते आणि बाहेर किती छी तू होते हे सांगत होते. आणि राणीची कुणालाच पर्वा वाटत नव्हती. राणीला वडील नव्हते, त्यामुळे तिच्या आईला तिच्या बहिणींचं भावाचाच आधार होता आणि ती त्यांचंच ऐकायची. राणी आता रडत रडत डोळे पुसत पुसत अगदी रेल्वेच्या स्टेशनजवळ आली. त्याचवेळी आता टिंगू, रोहितचा मित्र, त्याच्या बायकोला घेऊन निघाला होता फिरायला. आणि त्याला सोडायला रोहित, मयंक, सिद्धू आणि आणखीन एक दोघं मित्र आले होते. रेल्वे स्टेशनवर बाकी सगळ्यांनी चहा घेतला आणि रोहित चहा घेतच नव्हता. त्यानं दूध घेतलं आणि सिद्धू त्याला उपरोधिकपणे बोलत म्हणाला, पी पी, नुसता दूध पी आणि पैलवानासारखा बॉडी तयार कर. पण तुझ्या या बॉडीचा कुणालाच उपयोग नाही. आणि रोहित म्हणाला, जर देशाला उपयोग नसेल तर कुणालाच नाही. सिद्धू म्हणाला, आता नाही ना तिकडे संधी मिळाली तर सोड ना. इकडे एखाद्या मुलीवर प्रेम कर आणि तिच्यावर जीव ओवाळून टाक. तसं रोहितनं त्याला पकडला आणि म्हणाला, आता रेल्वे आली ना तुला रेल्वेखालीच टाकतो. सगळा किस्सा खतम. तसा सिद्धू घाबरून म्हणाला, ए सोड बाबा सोड, तू नको करूस लग्न, तुझं काय व्हायचं ते होऊ दे, पण मला सोड. रोहित मला नाही सोडणार आणि सोडला तर रेल्वे समोर रुळावर सोडणार, असं म्हणून त्याला रुळावर पकडला. आणि बाकीचे मित्र हसत होते. मग आता रोहितनं सुद्धा त्याला सोडला आणि सगळे परत निघाले. तिकडून रेल्वे येतच होती आणि राणीला आवाज आला रेल्वेचा आणि ती रडत रडतच पळत निघाली रेल्वेखाली जीव द्यायला. आणि तिला रेल्वे गाठायचीच होती. रोहित आता त्याच्या मित्रांना बोलत बोलत मागे मागे सरकत सरकत त्याच्या गाडीकडे निघाला होता आणि राणी बेभान होऊन निघाली होती. तिला आता ती फक्त रेल्वे दिसायची. माझे बाबा असते तर या मामा मावशींनी माझ्यावर अशी दादागिरी केलीच नसती. बाबा जिवंत होते तेव्हा कोणीही येत नव्हतं आणि आता ते नाही तर सतत यायचे आणि राणीवर दादागिरी करायचे. राणीला ते सगळं आठवायचं. तिच्या बाबांनी तिच्यासाठी बघितलेलं शिक्षणाचं स्वप्न आठवायचं. आणि मी जर ते स्वप्न पूर्ण करत नसेल तर मी जगणार नाहीच, असं म्हणून ती निघाली. अगदी थोडंसंच अंतर राहिलं होतं आणि रोहितनं मित्राकडे बघत पाठीमागं न बघता निघाला होता आणि त्याचा धक्का राणीला लागला. राणी खाली पडली आणि तिच्या डोळ्यासमोरून रेल्वे निघून गेली. राणी आता खूप चिडली आणि रोहितला म्हणाली, तुला काय कळतं का नाही? तुला दिसत नाही का? डोळं फुटलं का तुझं? काही गरज होती मला धक्का द्यायची? आता रेल्वे गेली का नाही माझी? आता थेट 10 तासानं येणार, तोवर मी वाट बघू का? रोहित म्हणाला, सॉरी सॉरी, तुझी रेल्वे चुकली का? तुला कुठं जायचं होतं का? तसं असेल तर सांग, पुढच्या स्टेशनला मी तुला पोहोचवू शकतो. आणि मी तशी तजवीजसुद्धा करेन. आणि राणी म्हणाली, स्वर्गात जायचंय मला, पोहोचवशील का? मी जीव द्यायला निघाले होते आणि माझी रेल्वे चुकली. तसं रोहितनं तिच्याकडे चमकून बघितलं आणि निरखून बघितल्यावर त्याला कळलं की ही तीच मुलगी आहे जिला त्यानं लिफ्ट दिली होती. आणि तो म्हणाला, तू वेडपट आहेस का? जीव देण्यासाठी रेल्वे कोण पकडतं का? लोक प्रवास करण्यासाठी रेल्वे पकडतात आणि ही मुलगी आयुष्याचा प्रवास संपवण्यासाठी रेल्वे पकडते. आणि आत्महत्या करणं हा गुन्हा आहे, समजलं? आणि तो तिला म्हणाला, हे बघ मुली, मला बोलण्यापेक्षा माझे आभार मानायला हवेत तू, माझ्यामुळे तुझा जीव वाचला. आणि राणी म्हणाली, पण मला तर जीव द्यायचा होता, वाचवायचा नव्हता. मग आभार कशाला मानू आणि जगून तरी काय करू? रोहित म्हणाला, इतक्या कमी वयात तू इतकी का वैतागली आहेस? किती लहान आहेस तू? आणि राणी लगेच हरकून म्हणाली, आहे ना, आहे ना मी लहान,
आत्ताशी 18 वर्षे पूर्ण झालेत, पण माझ्या घरच्यांना कळतच नाही. लग्न लावून द्यायला निघालेत माझे आणि मला लग्न करायचं नाही असं म्हणून रडकुंडीला आली. आणि रोहित म्हणाला, काय? त्याला लग्न करायचं नाही? ती म्हणाली, हो, मला लग्न करायचं नाही, मला शिकायचं आहे. आणि रोहित म्हणाला, अरे वा, आज पहिल्यांदाच कोणीतरी आपल्याला विचाराची भेटली म्हणायचं. ज्या व्यक्तीला लग्न करायचं नाही, नाहीतर उठेल तेव्हा बघावं तिकडं, प्रत्येकाला लग्नच करायचं आहे. इतक्यात आता राणीची आई मामा पळत येत होते राणीच्या दिशेनं. त्यांना आता खरंच राणी जीव द्यायला गेली हे कळलं होतं आणि राणीला लाडी गोडी लावून घरी घेऊन गेले. आणि तिची आई म्हणाली, राणी अगं असं करतात का बाळा, तो जीव द्यायला गेली होय? आणि आता ड्रामेबाज राणी आणखीन थोडी इमोशनल ड्रामा करत म्हणाली, आता तू जा म्हणालीस तुझ्या बहिणीचं भावाचं ऐकून, तर मी काय करू? ते त्यांच्या मुलांना शिकू देतात आणि मी हुशार आहे तर माझ्याच का मागं लागलेत लग्न कर म्हणून, आणि तू पण मला शिकू देतच नाहीस. मला माहीत आहे मी हुशार आहे खूप, म्हणून त्यांना बघवतच नाही. त्यांच्या मुलांपेक्षा जास्त शिकू नये असं वाटतं. मी काहीच वाईट केलं नाही, फक्त शिकण्यासाठी असं बोलले. आणि राणीची आई म्हणाली, बरं, आता इतकं केलंस तर लग्न जमेपर्यंत शिक तू. आणि राणी पुन्हा खुश झाली. मग आज राहुल त्याच्या मित्रांच्या ॲनिव्हर्सरी पार्टीमध्ये शुभेच्छा द्यायला गेला होता आणि त्याला एकट्याला बघून मित्र म्हणाला, काय राहुल, वहिनी आल्या नाहीत का? तू एकटाच कसा? कामाच्या कोणाला विसरला नाही ना की आपलं लग्न झाले आणि घरी वेळेवर जातोस ना? राहुल थोडा उदास होऊन म्हणाला, अरे ती माहेरी गेली आहे, तिची तब्येत ठीक नसते ना म्हणून. आणि ते ऐकून त्याचा दुसरा मित्र त्याला बाजूला घेऊन म्हणाला, राहुल काय म्हणालास? वहिनीची तब्येत ठीक नसते? अरे माझ्या बायकोचं माहेर तुझ्या बायकोच्या शेजारीच आहे. अगदी शेजारी शेजारी घरं आहेत आणि तुझी बायको तिकडं खूप आनंदात असते. तिच्याकडे बघून असं वाटत नाही की ती आजारी आहे. खुश असते अगदी. शॉपिंगला जाते, पिक्चरला जाते. आणि हे ऐकून राहुलला धक्काच बसला. त्याला प्रचंड टेन्शन आलं. सपनाच्या मनात नक्की आहे तरी काय? किंवा ती ठीक झाली आहे का? असे प्रश्न त्याला पडले. आणि त्यानं आता लगेच सपनाच्या आईला फोन केला आणि म्हणाला, सपना कुठे आहे? तिला फोन द्या. आणि आई म्हणाली, ती झोपली आहे. आणि बघेल तेव्हा ती झोपलेलीच असते, असंच त्याला उत्तर यायचं. आणि त्याचा मित्र म्हणाला, 1 मिनिट थांब. त्या मित्रानं त्याच्या सासरवडीत फोन केला आणि म्हणाला, आई, तुमच्या शेजारची सपना जी माहेरी आली आहे ती दिसते का हो तुमच्या टेरेसवरून? आणि त्या मित्राची सासू म्हणाली, हो दिसते की. ते बघा, टेरेसवरच कोणाशी तरी फोनवर बोलत आहे. आणि हे ऐकून राहुलच्या पायाखालची वाळू सरकली. म्हणजेच सपना मुद्दाम झोपली अशी सांगायला लावते आईला. आणि त्याला फार टेन्शन आलं. त्याचा हात आपोआप दारूच्या ग्लासकडे वळला आणि तो ड्रिंक करून उशिरा घरी आला. खूप टेन्शन होतं त्याला आणि रोहितला काहीतरी काम होतं म्हणून तो त्याच्याकडे गेला आणि दारू पिऊन लटपटणारा राहुल त्याच्या गळ्यातच पडला आणि रोहितला धक्का बसला. त्यानं त्याला त्याच्या रूममध्ये घेऊन गेला आणि राहुल नशेत बरळत होता. रोहित, रोहित, मी तिला आवडत नाही का? माझ्यात काय कमी आहे सांग ना. मी का तिला आवडत नाही? आय लव्ह हर, पण ती मला फसवते यार. रोहित, ती तिकडे जाऊन मजा करते, माझ्याशी खोटं बोलते. मी तिला आवडत नाही. माझ्यात काय कमी आहे? असं म्हणूनच राहुल बडबडत झोपला आणि रोहितनं चिडूनच सपनाला फोन लावला. सपनाने आता हसूनच फोन उचलला आणि तिला वाटलं त्याचा निर्णय कळवण्यासाठीच त्यानं फोन केला आहे. पण रोहित म्हणाला, तुझी नाटकं कधी बंद होणार आहेत मला कळेल का? इथे माझ्या भावाचे काय हाल चाललेत त्याची खबर तरी आहे का तुला? आणि सपना हसूनच म्हणाली, अरे वा, मला वाटलं की तू होकार देण्यासाठी फोन केलास आणि तुझ्या भावाच्या या हालतला तूच जबाबदार आहेस. तू हो म्हण एका रात्रीसाठी, आयुष्यभर मी तुझ्याकडे ढुंकून पण बघणार नाही. आणि रोहित फार चिडून म्हणाला, नीच बाई, तुला काही अक्कल आहे का? तू अशी कशी डिमांड करू शकतेस? आमचं घर सुसंस्कारी आहे. भावाच्या बायकोसोबत असं वागणं माझ्या तत्वात बसत नाही. आणि सपना म्हणाली, मग एका रात्रीसाठी असं समज की माझं लग्न झालंच नाही. आणि तिनं फोन ठेवून दिला. आणि
रोहितनं फार चिडून त्याचा मोबाईल भिंतीवर आपटला आणि दरवाजाच्या बाहेर उभं राहिलेल्या जानकीनं ते सगळं ऐकलं आणि तिला धक्का बसला.